नमस्कार. आज चैत्र शुक्ल प्रतिपदा म्हणजेच गुढीपाडवा. सर्वांना गुढीपाडव्याच्या आणि नवीन वर्षाच्या खूप खूप शुभेच्छा. आत्ता इलेक्शनचे दिवस चालू आहेत सगळीकडे आणि तुम्हाला अबकी बार 400 पार वगैरे वगैरेच्या घोषणा ऐकू येत असतील. तर एक घोषणा आपणही देऊया की अबकी बार किंवा इस साल 100 से 1 लाख पार. म्हणजेच या वर्षात आज म्हणजे या वर्षाच्या सुरुवातीपासून $100 सुरुवात करून पुढच्या गुढीपाडव्यापर्यंत त्याचे $1 लाख करणे. तुम्ही म्हणाल की सरांना वेड लागलंय, काहीतरी मूर्खार्क बडबडतायत, ही गोष्ट अशक्य आहे. पण माइंड वेल, ही गोष्ट खरोखर अशक्य नाही आहे. तुम्हाला माहिती आहे की अशा पद्धतीने ज्या वेळेला कोणत्याही एक्सप्लेनेशन दिलं जातं किंवा अशा कोणत्याही प्रकारचं मोठं चित्र जेव्हा उभं केलं जातं त्यावेळेला काही चार्ट्स आणि काही गोष्टी तुमच्या डोळ्यासमोर आणल्या जातात आणि त्या इतक्या आयडियलिस्टिक असतात की रिअल लाईफमध्ये ह्या जवळजवळ अशक्य असतात किंवा असं 100% कधी होतच नाही. कारण तुम्हाला माहिती आहे कोणतीही गोष्ट कधी ब्लॅक अँड व्हाईट नसते, त्याला ग्रे शेड्स असतात. सगळ्यात पहिली गोष्ट आपण लक्षात ठेवली पाहिजे की ट्रेडिंग हे अजिबात सोपं नाही आहे. बरेचसे इन्फ्लुएन्सर्स, वेगवेगळे कोर्सेस किंवा वेगवेगळे लोक यूट्यूबवर तुम्हाला सांगत असतात की ट्रेडिंग एकदम इझी आहे आणि आमच्या याला क्लासला ॲडमिशन घ्या किंवा आमची स्ट्रॅटेजी वापरा, आमचा इंडिकेटर वापरा आणि सगळं चित्र बदलेल वगैरे. असं एका क्षणात एका झटक्यात काही होत नसतं. आपण एक चार्ट बघूया जो अत्यंत आयडियलिस्टिक चार्ट आहे, अतिशय 100% परफेक्ट चार्ट आहे आणि त्या चार्टच्या फिगर्स डोळे चक्रावून टाकणाऱ्या फिगर आहेत. या एका वर्षामध्ये आपण फक्त 150 ट्रेड्स घेणार आहोत, म्हणजे साधारण 2 दिवसाला एक किंवा 2 दिवसांनी एक, 2-3 दिवसात एक, आठवड्यात साधारण 3 ट्रेड्स. आणि ह्या 150 ट्रेड्समधून आपण $100चे $1 लाख करण्याचा प्रयत्न करणार आहोत. भले कदाचित हे होणार नाही, पण प्रयत्न करायला काय हरकत आहे. वाईटात वाईट एवढंच होऊ शकेल की तुमचे $100 जाऊ शकतील. पण ज्याला $100 जाण्याची भीती ज्या व्यक्तीला वाटते त्यांनी कोणत्याही ट्रेडिंगच्या फील्डमध्ये कधी येऊच नाही. कारण जसं तुमची स्वप्न मोठी असतात, तुमचं टार्गेट जसं मोठं असतं तशी रिस्कही जास्त असते. पण आज जे मी टेक्निक किंवा आज जी मी गोष्ट तुम्हाला सांगणार आहे याच्यामध्ये रिस्क तुमची जास्तीत जास्त $100ची आहे. ते सुद्धा पहिल्या काही दिवसामध्ये तुम्ही प्रॉफिट बुक करू शकता, $100 तुमचे काढून घेऊ शकता आणि पुढचा अख्खा गेम जो आहे तो तुमच्या प्रॉफिटवर खेळू शकता. ओके, सायकोलॉजी याच्यात प्रचंड महत्त्वाची आहे. त्यामुळे आधी आपण सगळ्यात आयडियलिस्टिक चार्ट जो आहे, जो कोणी कुठेही दाखवला जातो ना, तो चार्ट आपण बघूया. हा चार्ट अत्यंत आयडियलिस्टिक चार्ट आहे. माझं कॅपिटल $100चं आहे. आपण थोडा चार्ट हा मोठा करूया. ओके, माझं कॅपिटल $100चं आहे आणि माझं प्रॉफिट फक्त 2% आहे आणि लिव्हरेज मी घेतलं आहे 10%चं. 10x लिव्हरेजवर मी प्ले करतोय. आपण इथे 10x लिव्हरेजपेक्षा विल टेक अ 3x लिव्हरेज. ठीक आहे, 3x लिव्हरेज घेऊया. प्रॉफिट 2% किंवा 2.5ला फिक्स करूया. 3% प्रॉफिट घेऊया. 2%च करूया आपण. आणि आपण जे 150 ट्रेड घेणार आहोत त्या 150व्या ट्रेडवर आपण डायरेक्ट जाऊया. आपण हे संपूर्ण कंपाऊंडिंग करतोय आणि इथे तुम्हाला फिगर दिसते 6,25,000. ही जी फिगर दिसते 6,25,000 ॲट द एंड ऑफ 150th ट्रेड. ओके, ही फिगर अत्यंत फसवी फिगर आहे 6,25,000ची. का? कारण याच्यामध्ये जे 150 ट्रेड्स घेतले गेले आहेत हे 150 ट्रेड सगळेच्या सगळे हिट होतील या अपेक्षेने इथे लिहिलं गेलं आहे. पण असं कधीच होत नाही. 100% ॲक्युरेसी देणारी स्ट्रॅटेजी अजून जन्माला यायची आहे. कोणीही जर का असा दावा केला की आमची स्ट्रॅटेजी 100% वर्क करते तर ते कधीच शक्य नाही आहे. बऱ्याचदा असं होतं की आत्ता 90% वर्क करणारी स्ट्रॅटेजी जी असते ती
कालांतराने एका आठवड्याने किंवा पुढच्या काही ट्रेड नंतर ती अचानक बदलते आणि ती काम करेनाशी होते. आत्ता हा जो प्रयोग आहे याच्यामध्ये मी तुम्हाला स्ट्रॅटेजी सांगणार नाही आहे, म्हणजे कोणत्या स्ट्रॅटेजीवर कॉल घ्यायचे हे मी सांगणार नाही आहे. कारण एक तर इथे आपल्याला फ्युचर ट्रेड करायचे नंबर 1. दुसरी गोष्ट अशी आहे की तुम्ही तुमच्या कोणत्याही मेथडनी तुम्ही हे ट्रेडिंग करू शकता, कोणत्याही मेथडनी. फक्त की इज द कंपाऊंडिंग. आणि तुम्ही रॉबर्ट किओस्की असेल, वॉरन बफे असेल, कोणी असेल, कोणी फायनान्शियल ॲडवायझर्स असतील, त्यांच्याकडनं ऐकलं असेल नेहमी की कंपाऊंडिंग इज द की फॉर द रिच. सो आता आपण एक कॅल्क्युलेटर बघूया, आपण विन रेट कॅल्क्युलेटर बघूया की जिथे आपला विन रेटनुसार कॅल्क्युलेट होईल. म्हणजे 100% कधी एक्झॅक्ट ट्रेड्स कधी होणार नाहीत. कारण आत्ता आपण जे 6,25,000 बघितले ते ऑफकोर्स त्याच्यामध्ये आपण फक्त 2% प्रॉफिट बघितला होता चार्टवर आणि लिव्हरेज 3चं घेतलं होतं. आता 3चं लिव्हरेज घेऊन जे फ्युचर ट्रेड असतं ते खूप सेफ असतं, अत्यंत सेफ असतं. इथे कुठेही फार मोठ्या प्रचंड लॉसची संभावना नसते आणि 2% तर आरामात हिट होतं. ओके, पण आता आपण एक असा कॅल्क्युलेटर बघूया की जो आपल्याला एक रिअलिस्टिक फिगर देईल. ठीक आहे, या वेबसाईटचं नाव आहे winrate.io. ओके, हा जो winrate.io हा जो ही जी साईट आहे याच्यावर हा प्रॉफिट कॅल्क्युलेटर आहे आणि एक व्होलॅटिलिटी इंडेक्स आहे. याची आपल्याला आत्ता तरी गरज नाही आहे, पण प्रॉफिट कॅल्क्युलेटर आपण ह्याच्यात बघूया. इथे तुम्ही बघाल की हा जो कॅल्क्युलेटर आहे हा सिम्युलेट करतो तुमच्या प्रॉफिटला फ्युचर ट्रेडला. आता अर्थातच ही पण काही अगदी 100% ॲक्युरेट अशी पद्धत नाही आहे, पण चला आपण एक कॅल्क्युलेशन करून बघूया. मी सुरुवात करतो. इट इज ओनली विथ द $100. $100 मी सुरुवात करतो आणि माझा विन रेट जो आहे ना, हा विन रेट मी 70% ठेवतो, 70%. आता 70% विन रेट जेव्हा मी ठेवतोय हा काही फार नॉन अचिवेबल विन रेट नाही आहे. आणि जर का 70% सक्सेस किंवा 70% जर का तुम्हाला घेता येत नसेल तर तुम्ही असं समजा की तुमच्या स्ट्रॅटेजी चुकीच्या आहेत आणि तुम्हाला त्या आमूलाग्र बदलायची गरज आहे. जे इंडिकेटर तुम्ही वापरत असाल, ज्या पद्धतीने तुम्ही ट्रेड करत असाल, ह्याच्यामध्ये मिनिमम 70%ची ॲक्युरेसी ही गाठलीच पाहिजे. अर्थात ही ॲक्युरेसी ही रातोरात होत नाही, ह्याला वर्ष लागतात ही ॲक्युरेसी गाठायला. पण आपण असं मानूया की तुम्ही ही ऑलरेडी गाठलेली आहे. सो आता इथे विन रेट मी 70% ठेवतोय आणि माझा टेक प्रॉफिट जो आहे ना हा मी 2.5 ठेवतोय TP. ओके, आणि स्टॉप लॉस जो आहे तो पण मी 2.5 वरच लावतोय. आता नंबर ऑफ ट्रेड्स जे आहेत ते आपण 150 ट्रेड्स म्हटलं होतं इथे आणि लिव्हरेज जे आहे ते माझं 10 आहे. आणि जेव्हा मी स्ट्रॅटेजी बायबिट एक्सचेंजची स्ट्रॅटेजी आहे त्यामुळे त्याचे जे काही फीज आहे ती त्यांनी घेतलेली आहे. या बायबिटच्या नवीन फीज आहेत याची स्ट्रॅटेजी त्यांनी घेतलेली. आपण रन करूया स्ट्रॅटेजी आणि तुम्ही त्यावेळेला आता ही स्ट्रॅटेजीचं बटन जेवढ्या वेळेला तुम्ही रन कराल त्यावेळेला रँडमली विन लॉस रेट्स घेतले जातात, रँडम अचिव्हमेंट केली जाते आणि तुमची फिगर तिकडे तुम्हाला येते. ओके, साधारण ही फिगर $80,000 आसपास येते आणि तुम्हाला इथे दिसतंय की ब्रेकडाऊन दिसतोय. 70% विन रेटला 150 ट्रेड घेतले गेले, त्यातले फक्त 105 ट्रेड विन झाले, 45 ट्रेड लॉसमध्ये गेले आणि इथे तुम्हाला ट्रेड्स पण दाखवलं जात आहे. इकडे तुम्हाला प्रॉफिट अँड लॉस $US मध्ये दाखवलं जात आहे. सुरुवातीला काही वेळ असं होणार आहे की तुमचे लॉस आणि प्रॉफिट बघा सतत प्रॉफिट नाही आहे, लॉसेसमध्ये पण जातो आहे. जसं जसं तुम्ही पुढे जायला लागाल तसं तसं प्रॉफिटचे आकडे जसे वाढत आहेत तसे लॉसचे आकडे पण वाढत चाललेत. आणि ज्या वेळेला तुम्ही ॲट द एंड जेव्हा तुम्ही येता इथे सगळ्यात शेवटी जेव्हा तुम्ही येता त्यावेळेला तुमचा जो फायनल आकडा आहे हा तुम्हाला इथे 150व्या ट्रेडला तुम्हाला दिसतोय. इथे विन आहे का लॉस दिसते, इथे फी किती तुम्ही देताय ते तुम्हाला दिसते, प्रॉफिट लॉस पर्सेंटेज दिसतंय आणि
प्रॉफिट लॉस ॲक्च्युअल फिगर दिसते डॉलर्समध्ये आणि नवीन बॅलन्स किती आहे हा बॅलन्स तुम्हाला इथे दिसतोय. या इथे तुम्हाला ग्राफ दिसेल. हा ग्राफ सुरुवातीला अगदीच म्हणजे न बघण्यासारखाच आहे तो ग्राफ आणि हळूहळू हळूहळू तो तुमचा ग्राफ वाढत जातोय. ठीक आहे. आता इथे जर का मी माझं लिव्हरेज 15वर आणलं आणि मी जर का चेक केलं तर साधारण $1,00,000 मी अचीव करू शकतो. आपण इथे 3:3 करूया. साधारण तुम्हाला ही फिगर अचीव होते. आणि जर का तुम्हाला 2.5 आणि 2.5 आपल्याला ठेवायचं असेल म्हणजे जास्त रिस्क आपल्याला घ्यायची नसेल तर तुम्हाला काय करायला लागेल, इकडचे जे ट्रेड्स आहेत हे ट्रेड्स आपल्याला वाढवावे लागतील. हे ट्रेड जेव्हा आपण वाढवू आणि पाहिजे तर मी लिव्हरेज पण कमी करतो आणि बघा तुम्ही इकडे नुसतं 2.5 आणि 2.5 स्टॉप लॉस 2.5 आणि टेक प्रॉफिट 2.5 70% विन रेटवर तुमचं टार्गेट जे आहे इथे हे जे टार्गेट आहे $1,00,000 हे तुमचं अचीव होऊ शकतं अगदी सहज. हा चार्ट जेव्हा आपण बघतोय तेव्हा एक गोष्ट तुम्हाला प्रकर्षाने दिसली असेल की शेवटचे जेव्हा ट्रेड आहेत तिकडे प्रॉफिट आणि लॉस हा सेम आहे, एक्झॅक्टली सेम आहे. फॉर एक्झाम्पल इथे खाली बघा, जोपर्यंत तुमचे एक $5,000 वगैरे येत आहेत तोपर्यंत ह्या किमती बदलतात, वाढत जात आहेत. 3,000ला हा बदलला आहे, हा बदलला आहे सगळे. पण एक साधारण आपण 15चं लिव्हरेज घेतलं आहे. ओके, 15च्या ऐवजी आपण 10चं लिव्हरेज घेऊन आपण चेक करूया. सो दॅट आपल्याला एक परफेक्ट फिगर मिळेल. इथे तुम्ही बघाल की साधारण याच्यानंतर हे 8,500ला ह्याच्यानंतर हा आकडा जवळजवळ सेम आहे. त्याच्यानंतर हे बघा 2430, 2430, 2430, पण इथे हा आकडा वेगळा आहे. असं का होतं आहे? हे जे आकडे आहेत हे याच्या एका विशिष्ट लेवलनंतर हे बघा हे लॉसेस जे आहेत ते पण एक्झॅक्टली 2620, 2620 असेच आहे ते लॉसेस. अर्थात इथे आपण फी भरली ती गोष्ट वेगळी आहे. पण असं का होतं आहे? याचं कारण एक साधं सोपं आहे. तिकडे जी अमाऊंट आहे त्याचं जर का 10x जर का म्हटलं आपण लिव्हरेज घेतलं तर ती 10 पट रक्कम होते. बरोबर आहे. एकतर तुम्ही तुमची रक्कम जी आहे त्याला 10ने गुणा, नाहीतर तुमचा जो पर्सेंटेज प्रॉफिट पर्सेंटेज आहे त्याला 10ने गुणा. आपण इकडे जी अमाऊंट आहे ना त्याला 10ने गुणूया. ज्या वेळेला $8,000ची अमाऊंट होते तेव्हा ते $80,000 होतात लिव्हरेज घेतल्यानंतर. 9,000 जेव्हा होते तेव्हा 90,000 होतात. पण $10,000 जेव्हा तिकडे क्रॉस करून जातात तुमचे त्याच्यानंतर मात्र 1,00,000च्या वर फिगर जाते लिव्हरेजनी मल्टिप्लाय केल्यानंतर. एक गोष्ट आपल्याला लक्षात ठेवली पाहिजे की इथे आपण फ्युचर ट्रेड घेताना तुम्ही लिमिट घ्या किंवा मार्केट घ्या, जर का एवढ्या मोठ्या अमाऊंटमध्ये तुम्ही परचेस केलं तर रेट तुम्हीच वाढवताय आणि मग तिकडे मार्केटला जर का कॉल लावला असेल तर ते स्लिपेज होतं तिकडे. ओके, आणि म्हणून तिकडे एक ॲडव्हान्स सेटिंग आहे की जिकडे आपण सेट करतो की मॅक्झिमम कॉल कितीचा लागला पाहिजे, जी साईज जी आहे ती मॅक्झिमम कितीची असली पाहिजे. त्याच्यामुळे एकदा तिकडचे $10,000 क्रॉस केले, परत आपण इकडे बघूया, एकदा इथे $10,000 क्रॉस केले की त्याच्यानंतर तुम्हाला हे प्रॉफिट आणि लॉसचे आकडे सेम दिसायला लागतील. याचं कारण आहे की इथे ॲडव्हान्स सेटिंग आहे आणि इथे मी हे दिलेलं आहे की मॅक्झिमम पोझिशन जी आहे, मॅक्झिमम कॉल साईज जी आहे ती $1,00,000 पेक्षा जास्त होता कामा नये. जर का ती 1,00,000पेक्षा जास्त गेली तर तिकडे फक्त 1,00,000चा कॉल लागेल, बाकीचे पैसे तिकडे इन्व्हेस्ट होणार नाहीत. आणि म्हणून तुम्हाला शेवटचा जो 10,000च्या नंतरचे जे आकडे आहेत तिकडे प्रॉफिट आणि लॉस सेमच दिसतील, म्हणजे 2,400 2,500च्या आसपासच दिसतील फी काढली किंवा ॲड केली तर. ओके, हा जो कॅल्क्युलेटर आहे हा कॅल्क्युलेटर नक्की यूज करून बघा. आणि तुमचे लोकांना काय वाटतं की अफाट प्रॉफिट जेव्हा आपल्याला कमवायचा असतो त्यावेळेला आपल्याला खूप जास्त लिव्हरेज घ्यावं लागणार, 20-20, 25-25चं लिव्हरेज घ्यायला लागणार आणि आपल्याला
खूप मोठे मोठे प्रॉफिट्स ट्रेड्स घ्यायला लागणार आणि सतत 24 तास ट्रेडिंग करावं लागणार, असं अजिबात नाही आहे. तुम्हाला कंपाऊंडिंग करायचं आहे इकडे, आणि कंपाऊंडिंग करताना हार्डली तुम्हाला आठवड्याला 3 ट्रेड घ्यायचे आहेत फक्त. 2 दिवसाला 1 ट्रेड तुम्हाला घ्यायचे आहे, 2, 3, 3.5 ट्रेड. याच्यामध्ये एक गोष्ट अशी आहे की मी इथे ट्रेलिंग धरलेलंच नाही आहे, म्हणजे मी डायरेक्ट TP हिट धरला आहे. ह्याच्यात जर का तुम्ही ट्रेलिंग केलं तर तुम्हाला 175 ट्रेडची पण गरज नाही आहे. त्याच्या आतच तुम्ही हे तुमचं जे टार्गेट आहे हे डेफिनेटली अचीव्ह कराल. ओके. आणि तुम्ही बघितलं तर टेक प्रॉफिट फक्त 2.5 आणि स्टॉप लॉस 2.5 आहे. स्टॉप लॉस हा माझा 2.5 आहे, लिव्हरेज 10 आहे, म्हणजे साधारण 25% रिस्क जी आहे हे मी माझ्या प्रत्येक ट्रेडला घेतोय. मग तुम्ही म्हणाल की हे खरोखर अचीव्ह केलं आहे का? तर मी तुम्हाला एक यूट्यूब चॅनल दाखवतो. हे चॅनल जे आहे ना, जोएल ऑन क्रिप्टो, हे जोएल ऑन क्रिप्टो जे चॅनल आहे हे चॅनल नक्की बघा. हा जो जोएल आहे ना, ह्यांनी काय फार मोठ्या स्ट्रॅटेजीज वगैरे सांगितलेल्या नाही आहेत, पण ह्यांनी जी गोष्ट सांगितली आहे किंवा यांनी एका वर्षामध्ये हे अचीव्ह केलेलं आहे, हे करून दाखवलं आहे, त्याचं फुल रेकॉर्डिंग त्यांनी केलं आहे आणि त्याच्या वेबसाईटवर आणि त्याच्या जो यूट्यूब चॅनल आहे बहुतेक तिकडे पण त्यांनी ते टाकलं आहे आणि संपूर्ण ॲनालिसिस त्यांनी त्याचं दिलेलं आहे. आणि त्याच्या टेलिग्राम ग्रुपमध्ये बघितलं तर खूप जणांनी ही गोष्ट अचीव्ह केलेली आहे. आता तुम्ही म्हणाल की मग सगळेच जण अचीव्ह का नाही करू शकत? तर सगळेजण याच्यासाठी अचीव्ह नाही करू शकत कारण सगळ्यांना असं वाटतं की ट्रेडिंग हे अतिशय सोपं आहे आणि अगदी आपण आरामात करू शकतो. काही इंडिकेटर वापरले, काही हे वापरलं आणि आपण हे आरामात करू शकतो. असं नाही आहे. ट्रेडिंग हे अतिशय सिरियसली घेण्याची गोष्ट आहे आणि एक एक्सपर्ट ट्रेडर होण्यासाठी जो 70% किंवा 65% आसपास ॲक्युरसीनी जो ट्रेड करू शकेल असा ट्रेडर तुम्हाला जर का बनायचं असेल तर तुम्हाला कमीत कमी 2 ते 3 वर्ष रेग्युलर याच्यामध्ये घालवावी लागतील. याच्यामध्ये एक गोम काय सांगतो, जे आपला जो ॲडव्हान्स कोर्स आहे किंवा आपला जो आता क्रॅश कोर्स जे चाललेत याच्यामध्ये मी नेहमी सांगत असतो की ट्रेडिंगचा अर्थ 90% सायकोलॉजी, 9% टेक्निकल ॲनालिसिस आणि फक्त 1% तुमचं टेक्निक. म्हणजे तुम्ही ट्रेड कोणत्या ॲक्शनला घेताय, कसा घेताय, तो कसा लावायचा. इन जनरल सगळे लोक ह्या टेक्निकवर जास्त भर देतात, पण तसं नाही आहे. ही अतिशय छोटीशी क्षुल्लक गोष्ट आहे. टेक्निकल ॲनालिसिससुद्धा 9%चं टेक्निकल ॲनालिसिस आहे, जे आपल्या इंटरमिजिएट कोर्समधनं सुद्धा तुम्हाला सगळ्यांना येतं. आणि आपले काही इंडिकेटर्सचा सेटअप आहे, हा आपल्या प्रीमियम अकाउंटमध्ये आहे. हा सेटअप मी तुम्हाला पुढच्या व्हिडिओमध्ये दाखवीन. आत्ता आपण फक्त या स्ट्रॅटेजीबद्दल बोलूया. ओके. मग याच्यामध्ये तुम्ही जर का आज चालू केलं, मी स्वतः याच्यासाठी कालपासूनच सुरुवात केली आहे आणि मी तुम्हाला सांगतो ह्या चालू वर्षामध्ये हे अचीव्ह करणं अतिशय सोपं आहे. कारण संपूर्ण बुल मार्केट आहे. हाल्विंग नंतरचे 18 महिने हे जवळजवळ बुल मार्केट असणार आहे. सगळे कॉईन्स तुमचे बूममध्ये जाणार आहेत. तर चार्टवर तुम्हाला 2 ते 3% अचीव्ह करणं हे अजिबात कठीण नाही आहे. आणि तुम्ही नाही तर जगातले अनेक ट्रेडर्स, बहुसंख्य क्रिप्टो जे 3-4 वर्षापासून या क्षेत्रात आहेत ते आत्तापासून अफाट प्रॉफिट कमवत आहेत, अफाट प्रॉफिट. मग याच्यामध्ये आपण का नाही कमवू शकत? ट्रिक काय याच्यामध्ये, म्हणजे एक पिन पॉईंट काय? तो एवढाच आहे की तुम्हाला लॉस बघण्याची सवय असली पाहिजे, जे मी सायकोलॉजी म्हणतोय. फॉर एक्झाम्पल, तुम्ही कंपाऊंडिंग करत असताना पहिले $100 जे आहेत हे सुरुवातीला तुम्ही आरामात डबल कराल. मला नाही वाटत की तुम्हाला 6-7 दिवसापेक्षा जास्त दिवस याला लागतील डबल करण्यासाठी. कारण आपल्या क्रॅश कोर्सला किंवा ॲडव्हान्स कोर्सचे जे स्टुडंट्स आहेत या लोकांनी अक्षरशः 5 दिवसामध्ये डबल पैसे केलेले आहेत, 5 ते 6 दिवसामध्ये. आता मी तुम्हाला गंमत सांगतो. आत्ता रिसेंटली जी बॅच झाली क्रॅश कोर्सची त्याच्यामध्ये एक विद्यार्थी आपला होता ज्याने $100 सुरुवात केली आणि 3-4 दिवसात तो डायरेक्ट $180 पर्यंत गेला. जवळजवळ डबल करायच्या याच्यामध्ये तो होता. आणि अचानक काय झालं माहिती आहे का, की ह्या सक्सेसनी त्याचा कॉन्फिडन्स जो आहे ना त्याचं रूपांतर ओव्हर कॉन्फिडन्समध्ये झालं
आता आता मी हरूच शकत नाही, अशा पद्धतीचा एका माइंडसेट गेला. दुसरा माइंडसेट असा गेला की कंटाळा आला. म्हणजे तुम्हाला माहिती आहे ट्रेडिंग म्हणजे 70 ते 80% नुसती वाट बघावी लागते आणि त्याच्यानंतर कुठे 10 किंवा 20% आपल्याला ट्रेड करायला मिळतं. पण हा जो वेटिंग पिरियड आहे ना, हा त्याला खायला लागला पूर्ण आणि त्याला सहन नाही झाला. ती शांतता जी आहे ट्रेडिंग फील्डमधली ती सहन नाही झाली आणि त्यांनी अचानक स्टॉप लॉस न लावता 50x वर ट्रेडिंग करायला सुरुवात केली, BTCवर ते सुद्धा. आता गंमत अशी आहे की तुम्ही 50 आणि त्याचा म्हणजे युक्तिवाद असा होता की स्टॉप लॉस लावायची मला गरजच नाही आहे, कारण मी ॲब्सोल्युटली कॉम्प्युटरच्या समोर खिळून बसणार होतो लॅपटॉपला आणि लाईव्ह मी नजर ठेवत होतो आणि थोडा थोडा जेव्हा प्रॉफिट, कारण 50x जर का तुम्ही घेतलात आणि $100चा कॉल जर का असेल तर तुमचा प्रॉफिट सहज भरपूर सटासट वाढू शकतो एकदम. आणि 10-10, 12-12 डॉलरला तो आउट करत होता. त्याच्यानंतर त्यांनी एक 220 पर्यंत तो गेला सुद्धा. 220, 230, $40 त्यांनी विड्रॉ सुद्धा केले खर्चासाठी वगैरे. आणि त्यांनी नंतर मला फोन केला होता की काहीतरी मोठा मी एक प्रॉब्लेम क्रिएट केला आहे माझ्या स्वतःसाठीच, तर मी भेटायला येतो. आणि त्यांनी मला ही सगळी स्टोरी सांगितली. त्यांनी सांगितलं, सर मी फक्त फोन वाजला तिकडे आणि म्हणून मी तिकडे काहीतरी करण्यासाठी जस्ट त्याचं 1 मिनिट पण दुर्लक्ष नसेल झालं स्क्रीनवरून, एका मिनिटापुरतं त्याचं फक्त लक्ष गेलं आणि तोपर्यंत इथे त्याचं अकाउंट लिक्विडेट झालं होतं. जेवढे त्यांनी सगळे कमवले होते ते सगळेच्या सगळे एका फटक्यात गेले. आता मला सांगा की ही क्रिप्टोकरन्सीची मिस्टेक आहे का ही तुमची मिस्टेक आहे? याला मी मिस्टेक पण नाही म्हणणार, याला मी म्हणेन की सायकोलॉजीला दुर्लक्षित करणं, हे मी याला म्हणेन. $100 या प्रयोगाला सुरुवात करताना ज्या वेळेला तुम्ही $100 जेव्हा तुम्ही सुरुवात कराल, ओके, समजा आपण म्हणू म्हणजे साधारण ₹10,000. ₹10,000 तुम्ही जर का सुरुवात करणार असाल तर पहिल्यांदा हे ₹10,000 घ्या. एक कोरी करकरीत डस्टबिनची बॅग घ्या, आपली कचऱ्याच्या डब्यात काळी पिशवी आपण घालतो ना, आणि ते $10,000 त्याच्यात ठेवा आणि ते दुसऱ्या दिवशी सकाळी काढण्यासाठी ठेवा आणि बघा तुम्हाला रात्रभर झोप लागते का. 10,000चं बंडल जर का डस्टबिनमध्ये असेल तर तुम्हाला झोप लागते का बघा. चुकून कोणी कचरा टाकला तर, हे टाकून दिलं तर, जर का हे $10,000 तुम्ही घालवून तुमचं आरोग्य बिघडवणार असाल आणि प्रचंड मोठा धक्का बिक्का तुम्हाला बसणार असेल तर तुम्ही क्रिप्टो फील्डमधून बाहेरच जा. तुम्ही थांबूच नका इकडे. आणि क्रिप्टो काय, तुम्ही शेअर मार्केटमधून पण बाहेर जा. तुम्ही कोणत्याच फायनान्शियल क्षेत्रातून तुम्ही काम करू नका. तुम्ही तुमचं जे काही रोजचं आयुष्य आहे ते त्याप्रमाणे व्यतीत करा. पण जर का तुम्हाला तुमची ही तयारी असेल की $10,000 गेले तर गेले, आणि हे पण मी वर्स्ट केसमध्ये म्हणतो, वर्स्ट केस, कारण ज्या वेळेला मी सांगितलेला सेटअप तुम्ही प्रॉपरली इंडिकेटर्स तुम्ही लावाल, ती सिस्टीम तुम्ही जेव्हा फॉलो कराल तेव्हा हे $10,000 तुमचे जाणं शक्य नाही. पहिल्या काही 1-2 आठवड्यानंतर ज्या वेळेला तुम्ही पहिल्यांदा तुमचं अमाऊंट डबल कराल तेव्हा तुमचे $100 काढून घ्या आणि उरलेल्या $100 पुन्हा एकदा सुरुवात करा आणि तिकडनं परत तुम्ही 150 कॉल मोजायला सुरुवात करा. आता जरी हे सगळेच्या सगळे जरी गेले तरी तुमचं नुकसान काहीच नाही याच्यामध्ये, कारण तुमचे $100 तुम्ही बाहेर काढलेले आहेत. मग प्रॉब्लेम काय? मग तुम्ही म्हणाल की आता प्रॉब्लेम काय? तर आता प्रॉब्लेम असा आहे की मी तुम्हाला काही फिगर्स दाखवतो. पुन्हा एकदा आपण तो चार्ट बघूया आणि त्या फिगर्स आपण पुन्हा एकदा बघूया. इकडे पुन्हा एकदा चार्ट बघूया. $100 परत मी सुरुवात केली आहे. विन रेट माझा 70 आहे. टेक प्रॉफिट 2.5 आहे फक्त. स्टॉप लॉस 2.5 ला लावला आहे. लिव्हरेज 10 घेतलं आहे आणि 175 कॉल मला करायला लागतील. आणि जेव्हा ही स्ट्रॅटेजी मी रन करणार आहे तेव्हा खाली चेक करा एकदा. हे बघा, दर 2-3 कॉल नंतर सरळ तुमचा स्टॉप लॉस हिट झालेला आहे. सुरुवातीला याची अमाऊंट जी आहे ही साधारण $50च्या आसपास आहे. पण जसं जसं तुमचा पुढे पुढे तुम्ही जसं जाताय, एक आपण डायरेक्टली 50 साधारण 70-80 कॉलवर जेव्हा तुम्ही येता तेव्हा लागोपाठ दोन वेळा तुमचा लॉस आहे $2,600 आणि $2,500. आता तुम्ही म्हणाल की म्हणजे हे $5,000 लागोपाठ 2 वेळा गेले आपले, म्हणजे
$2,500 गेले, $5,000 आपल्याला लॉस झाला एका फटक्यात. म्हणजे जवळजवळ 5 लाख रुपये. 5 लाख रुपये हा धक्का जो आहे, हा भले तुमच्या प्रॉफिटमधनं ते गेलेले असतील, तुमचे 10,000 रुपये याच्यात लागलेले नाही आहेत, ते तुम्ही काढून घेतलेले आहेत. आणि आता तुम्हाला झालेल्या प्रॉफिटमध्ये हा 5 लाखाचा धक्का तुम्ही जर का सहन करू शकणार नसाल, तर मग तुम्ही हे पुढे पण कॅरी नाही करू शकणार. याचं कारण असं आहे की तुम्ही या क्षणी तुम्ही असं म्हणाल की माझ्याकडे 7,000चा बॅलन्स आहे, $7,000चा बॅलन्स आहे, मी 100नी सुरुवात केली होती आणि 7,000पर्यंत गेलो, म्हणजे जवळजवळ 70 पट मी केलेत, मला बस झालं, आणि तुम्ही इकडे विड्रॉ करा. याचं कारण असं आहे की जरी पैसे आपले नसले तरी ट्रेड आपण घेतोय, डोकं आपण लावतोय, वेळ आपण आपला देतोय, आणि हे आपण कमवलेले पैसे आहेत कुठून तरी, ह्याचा धक्का फार जोरात लागतो, जबरदस्त लागतो एकदम. सो आत्ता आपण जो चार्ट आपण बघितला, ह्या चार्टमधले जे लॉसचे फिगर्स आहेत ते पुन्हा एकदा मी सांगतो, भले तुमच्या खिशातून गेलेले नसतील, तुमच्या प्रॉफिटमधले असतील, पण शेवटी तुम्ही ते कमवलेले आहेत, आणि ते जर का गेले तर तुम्हाला धक्का नक्की बसणार आहे. आणि हे जर का तुमचं सहन करायची तुमची तयारी असेल, तर आय एम 100% शुअर की एका वर्षामध्ये $100चे 1 लाख रुपये, 10,000चे साधारण 1 कोटी रुपये, $1 लाख म्हणजे 90 लाख वगैरे झाले, पण 1 कोटीला 10 लाख फक्त फार तर कमी आहेत. टार्गेट तुम्ही पूर्ण करू शकता, तुम्ही करू शकता 100%, मी तुम्हाला सांगतो. पण ह्या गोष्टी पाळण्याची तुम्हाला गरज आहे. आपण पुढच्या व्हिडिओमध्ये माझ्या बघूया की आपण जे इंडिकेटर आहेत किंवा एक स्ट्रॅटेजी मी तुम्हाला सांगतो, ज्या स्ट्रॅटेजीवर मी स्वतःही काम करतोय, मी स्वतः त्याच्यावर ट्रेड घेतोय, आणि अतिशय उत्कृष्टपणे 88%च्या प्रॉफिट रेशिओमध्ये किंवा 88%च्या विन रेशिओमध्ये ही स्ट्रॅटेजी चालू आहे. कारण आत्ता रिसेंटली जी क्रॅश कोर्सची बॅच चालू आहे त्याच्यातल्या स्टुडंट्सनी 27 कॉल त्याच्यावर घेतले, आणि त्याच्यापैकी फक्त 3 स्टॉप लॉस हिट झाले, आणि त्यातला 2 स्टॉप लॉसमध्ये त्यांचं काहीतरी मिस्टेक झाली होती कॉल घेताना, आणि एका स्टॉप लॉसमध्ये एक्सचेंजची वीक होती किंवा इन्व्हेस्टर्सची वीक होती फार मोठी, आणि त्याच्यामुळे तो कॉल स्टॉप लॉस हिट केला. पण बाकी 27 पैकी 24 कॉल त्यांचे टीपी हिट झाले. ॲब्सोल्युटली 3%, 2.5 ते 3% फक्त त्यांनी पर्सेंटेज प्रॉफिट लावला होता चार्टवर, आणि लिव्हरेज फक्त 3चं लिव्हरेज घेतलं होतं, 3चं. आणि 3चं लिव्हरेज घेतल्यामुळे त्यांना स्टॉप लॉस खूप खाली लावता आला. आपण पाहिजे तर त्यांनी जो सेटअप लावला होता त्या सेटअपचे पण आपण रीडिंग्स काय येतात ते आपण चेक करूया. साधारण त्यांचा 80%चा रेट होता, $100 आपण पकडूया. 3चं त्यांनी टेक प्रॉफिट लावलं होतं, आणि स्टॉप लॉस त्यांचा जवळजवळ 6चा लागला होता. त्यांनी 27 कॉल्स घेतले, आणि लिव्हरेज त्यांचं मला वाटतं 5 घेतलं होतं त्यांनी. लिव्हरेज हो 5चं लिव्हरेज घेतलं होतं, आणि इथे काहीतरी 4, कारण 20%. जर का हे कॅल्क्युलेट जर का आपण बघितलं तर या 27 कॉलमध्ये त्यांनी जवळजवळ $539 कमवले असते, आणि त्याच्यामध्ये साधारण बघा तुम्ही कोणत्या पद्धतीने त्यांचे कॉल गेले असते. समजा इथे मी 70% विन रेट जरी धरला तरी त्यांनी $100चे $112 एक साधारण केले असते. इथे मला थोडंसं करेक्शन करण्याची गरज आहे. इकडे स्टॉप लॉस पण 3 घेऊन समजा 10चं आपण घेऊया, स्टॉप लॉस 2 घेऊया, आपला टेक प्रॉफिट 2 घेऊया, आणि ह्या सेटअपवर त्यांचा विन रेट चेक करूया. हा जवळजवळ $325 होता, आणि हे जे 27 कॉल आहेत हे त्यांनी एका महिन्यामध्ये घेतले असते. तर एका महिन्यामध्ये हे जवळजवळ 3x झाले. एका महिन्यामध्ये हे जवळजवळ 3x झाले, आणि क्रिप्टोकरन्सीमध्ये एका महिन्यामध्ये फ्युचर ट्रेड करून 3x करणं हे अजिबात कठीण नाही आहे. अजिबात कठीण नाही आहे. त्यांनी 10x घेतला होता. आपण
3x वर करून बघूया. मी जरी 3x जरी गेलं तरी हा नेट प्रॉफिट माझा $72चा महिन्याला नेट प्रॉफिट आहे, फक्त $100 इन्व्हेस्ट केल्यानंतर. 3 दुणे 6, मी 2 जर का घेतोय तर ॲक्च्युली माझं लिव्हरेज 10च असणार आहे, किंवा 5 लिव्हरेज आपण घेऊन बघूया. तरी मी 2x क्रॉस करून जातोय. साधारण स्टॉप लॉस जेव्हा तुमचा 2चा असतो तेव्हा तुमचं लिव्हरेज 10 तुम्ही घेऊ शकता. 10 लिव्हरेजवर तुम्ही ट्रेड करायला पाहिजे. आणि तुम्ही बघा 65% जर का विन रेट ॲक्युरेसी धरलीत तरी तुम्ही $181 हे प्रॉफिटमध्ये आहात. तुमचा फायनल अमाऊंट जी आहे ही $281 आहे. तुमचे $100 धरून 181 इज युअर प्रॉफिट फिगर, नेट प्रॉफिट. अल्टिमेटली या व्हिडिओचं कन्क्लुजन आपण काढूया. मला माहिती आहे व्हिडिओ थोडा मोठा झाला आहे, पण जर का आपल्याला एक सुरुवात चांगली करून काहीतरी खूप मोठं अचीव करायचं असेल तर आपल्याला थोडंसं अभ्यास करायची गरज आहे. तर कन्क्लुजन करण्यासाठी मी हा तुम्हाला एक सांगतो. सुरुवात आपल्याला $100 करायची आहे. 10x लिव्हरेज घ्यायचं आहे आणि 1:1 रेशिओ पर्सेंटेज आपल्याला चार्टवर लावायचं आहे आणि कंपाऊंड करायचं आहे. कंपाऊंड करायचं आहे म्हणजे तुमचा पहिला कॉल जर का तुम्ही $100चा घेतला असेल, मार्जिन $100 घेतला असेल आणि समजा त्यात तुम्हाला $10चा प्रॉफिट झाला किंवा $25चा प्रॉफिट झाला, तर पुढचा कॉल तुमचा $125 म्हणजे संपूर्ण अमाऊंट तुमची त्या कॉलमध्ये लागली पाहिजे. ठीक आहे. तर अशा पद्धतीने जेव्हा तुम्ही जाल तेव्हा तुम्हाला हे टार्गेट तुमचं 100% पूर्ण होईल, प्रोव्हायडेड की कुठेही तुम्ही कच खाऊन माघार घेणार नाही आहात. लॉस लागोपाठ 2-3 स्टॉप लॉस जरी हिट झाले तरी तुम्ही माघार घेणार नाही आहात. तर हे टार्गेट तुम्ही निश्चित अचीव करू शकता. ज्यांना त्यांचे $100 सुद्धा जायची भीती वाटत असेल त्यांनी सुरुवातीला कॉल सावधपणे घ्या, 3x वर वगैरे कॉल घ्या आणि जेव्हा तुमचे $200 जेव्हा होतील तेव्हा $100 तुमचे काढून घ्या आणि त्या प्रॉफिटच्या $100नी ही स्ट्रॅटेजी पुढे वापरा. म्हणजे तुमच्याकडे ॲक्च्युली तुम्ही लॉसमध्ये जाणं पॉसिबलच नाही आहे. आपण पुढच्या माझ्या व्हिडिओमध्ये बघूया की याच्यासाठी आपण म्हणजे मी स्वतः कोणता आयडियल सेटअप वापरतोय आणि कोणते इंडिकेटर वापरतोय आणि काय करतोय. शेवटी मी स्वतःसाठी सुद्धा हा एक प्रयोगच घेतला. माझ्याकडे खरोखर एवढा वेळ नाही आहे की मी हे सगळं करत बसीन, पण तरीसुद्धा मी ठरवलं की आपण स्वतःसुद्धा एक प्रयोग म्हणून हे सगळं करूया. सो हा व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद आणि मला खात्री आहे की तुमच्यापैकी प्रत्येकजण हा स्वतःशी हा प्रयोग करून बघेल. एक अतिशय धोक्याची सूचना, जर का तुम्ही प्रॉपरली फ्युचर ट्रेडिंग शिकला नसाल तर या फंदात पडू नका अजिबात. तुमच्या स्पॉटवर मिळणाऱ्या प्रॉफिटवर खुश राहा, कारण हाल्विंग नंतर पुढचे 18 महिने मार्केट बुलिश राहणार आहे आणि सॉलिड ऑल्ट कॉईन आणि तुमचं BTC वर्क करणार आहेत. त्यामुळे या फंदात तुम्ही पडूच नका. प्रॉपर प्रशिक्षण घेतल्याशिवाय हा प्रयोग कोणीही करू नका, ही धोक्याची सूचना आहे. त्याच्यानंतर जरुरी नाही आहे की माझे जे प्रॉफिट रेशिओ आहेत किंवा विन रेशिओ आहेत हे 80%च्या आसपास आहेत, 80 ते 88% आसपास आहेत, तर तुमचे पण तसेच असतील असं काही जरुरी नाही आहे. पण 70%पेक्षा जास्त किंवा 70%च्या आसपास तुम्ही जर का विन रेट देत असाल तर तुमचं हे टार्गेट 100% अचीव होईल. आजपर्यंत आपण फक्त क्रिप्टोकरन्सीच्या रिचनेस किंवा ह्याच्यामध्ये कसे लोक प्रचंड श्रीमंत होतात याच्या गोष्टी ऐकल्यात, त्याचे ट्वीट्स बघितलेत, त्याचे व्हिडिओज बघितलेत. हा प्रयोग स्वतः करून बघा, तर कदाचित पुढचा व्हिडिओ जो असेल, तिकडचा ट्वीट जे असेल ते तुमचं स्वतःचं असेल. सो लेट अस से अब की बार 100 से 1 लाख पार ही या वर्षीची आपली घोषवाक्य आपण घेऊया आणि त्या मार्गाने आपण पुढे जाऊया. थँक्स अ लॉट. आपण पुन्हा भेटूया स्ट्रॅटेजीसाठी माझ्या पुढच्या व्हिडिओमध्ये. हे चॅनल अजून सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की करा, व्हिडिओला लाईक करा आणि त्या डिस्क्रिप्शनमध्ये आपले कोर्सेसच्या लिंक्स दिलेल्या आहेत, प्रीमियम चॅनलच्या लिंक दिल्या आहेत. तुम्हाला प्रत्यक्षात ऑफलाईन क्रॅश कोर्स करायचा असेल 5 दिवसाचा तर डेफिनेटली तुम्ही खाली दिलेल्या नंबरवर कॉन्टॅक्ट करू शकता. नवीन वर्षाच्या पुन्हा एकदा शुभेच्छा. आपण पुन्हा भेटूया माझ्या पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत हॅव अ नाईस टाईम. गुड बाय.